गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे वाजल्यात बरोबर 4:10 आणि आपलं CNG वगैरे भरून झालं आहे. आता कुठेतरी चांगली जागा बघून मी उबरची ID लॉग इन करतो. आजच्या दिवसाला सुरुवात. काल शिवरात्र बोलून काल सुट्टी घेतलेली, आज परत सुरू केलं आहे रोजच्या टायमिंगला. आज बघूया कसं काय होतं. आज मंडे आहे, आज भयंकर ट्रॅफिक असणार आहे सकाळी सकाळी. तर माझ्याकडे बरोबर आता 4 वाजल्यापासून 8:30-9 वाजेपर्यंत टायमिंग आहे फ्री स्टाईल चालवायला, म्हणजे गर्दी बिना गर्दी. तर मला तर हळूहळू थांबत चालवायचे ट्रॅफिकमध्ये बरोबर. ID लॉग इन करूया. गुड आफ्टरनून सॉरी मॉर्निंगच आहे. सकाळचे 11:20 वाजले बरोबर. आणि मी आहे रोजच्या ठिकाणी पवई. असं नाही पवईलाच असतो. आज मी वळवेला जाऊन आलो, एक रिटर्न मारून आलो आहे, परत तिकडनं सीलिंग करून पवईला आलो आणि आता इकडे आलो. नाश्ता करतो, लाडू आणि ताक. लाडू आणि ताक खातो आहे, मग पुढचं बघणार. आणि मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओला 2 दादांनी कमेंट केली आहे, तर चांगलं वाटलं कोणी कमेंट केलं, म्हणजे कोणतरी रिस्पॉन्स देतो आपला व्हिडिओ बघून, तर बरं वाटलं. त्यातल्या एका दादाने कमेंट केलं आहे की अर्निंग सांगत जा तर व्हिडिओ बघायला मजा येईल. कसं आहे माहिती आहे, अर्निंग सांगायला काय नाही, माझी स्टोरी काय आहे. पूर्ण जगात सगळ्यात फुटकं नशीब कोणतं असेल तर ते माझं आहे. पूर्ण जगात मी कोणाला काय सांगून करतो तर ते काही आयुष्यात कधीच होत नाही. आता पण गाडी पण जसं घ्यायला गेलो जसं ऑफिसमध्ये सांगितलं की बाबा गाडी घेतो आहे मी, आणि ज्या तारखेला गाडी पाहिजे होती ती तारीख उलटून 20 दिवस गेले तरी गाडी माझ्याकडे नव्हती. 20 दिवस घरीच बसलेलो होतो मी, जॉब सोडून. म्हणून असं आहे की मी अर्निंग सध्या तरी कोणाला सांगणार नाही का, कारण हर हप्ते तरी फिटू दे, कारण मला मागे लागली पनवती आधी आणि मला 3.5 लगेच लागते. म्हणजे जेव्हा माझी अर्धा लोन होईपर्यंत तरी, म्हणजे अर्धा लोन होईल तेवढे पैसे साठतील, तेव्हा मी नक्कीच अर्निंग सांगेन माझी, तेव्हा अर्निंगची एवढी सुरू करेन. तोपर्यंत सॉरी दादा, आता अर्निंग तर सांगू शकत नाही मी, पण पुढे जाऊन जर तेव्हा लोन अर्धा तरी मी चुकते म्हणजे जेवढे पैसे साठतील त्याच्यानंतर मी अर्निंग सांगायला सुरुवात करेन, नक्कीच सांगेन. आणि अनेक दादांनी मी कमेंट केली की नुसती ओला उबरला चालू नको, एक कंपनीला किंवा 2 कंपनीला लावून फिक्स पेमेंट घे म्हणून. आणि फिक्स पेमेंट घे तर त्याचं पण कसं आहे, कंपनीला लावायला काय नाही. आधी मेन म्हणजे मी मूळचा आहे कोकणी माणूस. वर्षाच्या 12 महिन्यातले मला 4-5 वेळा तरी गावी जावं लागतं, घराचं बघायला किंवा देवाचं बघायला, गणपतीला. तेव्हा मग त्या कंपनीत लावायला तेव्हा वांदे होता. मग दुसरा ड्रायव्हर पण ठेवू शकत नाही मी, कारण ड्रायव्हर थोडं तर गाडीची वाट लावणार, कारण नवीनच गाडी आजच 1 महिना झाला आहे. आणि दुसरं म्हणजे कंपनीला लावून असं नाही, कंपनीला लावणार ना, जेव्हा होईल माझं, म्हणजे जेव्हा वाटते की हा सेटल आहे, तेव्हा अनेक गाडी घेईन, ती गाडी कंपनीला लावीन आणि ही ओला उबर चालवीन. असं करणार मी ड्रायव्हर ठेवून तेव्हा. म्हणून मी कंपनीला लावायचं टाळतो, कारण ते आहे की कारण कधी पण उठसूट मी लांबची पण भाडी घेतो कधी मग सुरुवात करणार आहे, म्हणजे गावची वगैरे, गोवाची वगैरे, किंवा कुठली पुणा बीट साईडची, सातारा साईडची असतील तर. आणि आता कसं माझं घरातलं करणारं पण दुसरं कोण नाही, तर मलाच करावं लागेल, मला आणि माझ्या भावाला. म्हणून आम्हाला उठसूट कधी पण गावी जावं लागतं. घराचं काम असतं, कधी देवाचं काम असतं, देवळातलं काम असतं. कोकणी माणसाची हेच आहे, 12 महिन्यातले 10 वेळा तरी ते गावी जातात. गाव सोडून पण चालणार नाही, जीव राहणार नाही आपला. गाव म्हणजे जीव आहे. अर्निंग सांगेन मी, नाही असं नाही मला. कारण मी पण पहिले व्हिडिओ बघायचो बाकी ड्रायव्हर लोकांच्या, तेव्हा मला पण उत्सुक असेल की याची अर्निंग किती आहे. लास्ट टायमध्ये अर्निंग सांगायचे नाही, मला मग राग यायचा की भाई एवढा व्हिडिओ बघून अर्निंगच नाही सांगितली. अर्निंग सांगणार मी, पण होतं माझ्या लोन अमाऊंटमधली अर्धी लोन अमाऊंट माझ्या साठली, मी सुरुवात करणार माझ्या अर्निंग सांगायला. तो पण नाही कोणाला सांगा, पण काम होत नाही, म्हणून तेच आहे. मित्रांनो, आता आलो आहे मी जुहूला, जुहू चौपाटी, कांजूरबागवरनं इकडे
कांजूरमार्गवरनं उचलला आणि इकडे घेऊन आलो. समंदर पाणी वगैरे पितो आता. आज पण बरं झालं आहे म्हणजे ते ह्याच्यामुळेच सकाळी सकाळी हवे मारले म्हणून, नाहीतर तेच ट्रॅफिक. आता खूप वेळाने हा ट्रॅफिक घेतलं आता पूर्ण. सकाळपासून बरं झालेलं. आता बघतो इकडनं कुठली लागते का. इकडनं सगळी दादर साईडची लागतात. दादर साईडला गेलो की एकदा अडकलो. तिथे ट्रॅफिक खूप असतं भेंडी. आता बघतो घाटकोपर साईडची कुठली आहेत का. आता मी आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला चाललो आहे घरी. शेवटची ट्रिप होती जुहू ते LTT स्टेशन. इथं कंप्लीट केली आणि आता इथून घर माझं आहे 5 किलोमीटर काय MT केलं का म्हणून एवढं काय लगेच लॉस नाही होणार आहे. चला वाजले किती 3:47 झाली आणि गाडी चालली 194 किलोमीटर. अजून 2 गाड्या बाकी आहेत. 200च्या वर गेली असते आरामात. त्यात पण ॲव्हरेज बरं दिलं. ते पण हॅवी टू हॅवा मारला म्हणून. हो आहे पाठीशी स्वामी समर्थ एक माय आणि बाप. त्याला म्हणजे मी आता पोचतोय घरी 5 मिनिटात. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, बिनधास्त कमेंट करा. आणि सबस्क्राईब करा. असं नाही मी फक्त गाड्यांचा ब्लॉग टाकणार आहे. मी माझा डेली ब्लॉग टाकेन. म्हणजे कसा गावी गेल्यावर गावचा रोजचा. गाड्यांचा म्हणजे रोजचा माझं कामच हे म्हणून रोजचं गाड्याचं टाकतोय मी. आता मला तुम्ही गाड्यांची फक्त माहितीसाठी ब्लॉग टाकतोय नाही. डेली गावी गेल्यावर गावचा टाकीन, कुठे फिरायला गेल्यावर फिरायला गेलेला टाकीन. आता माझे कामच आहे म्हणून आता रोजचं हे टाकतोय. चला, श्री स्वामी समर्थ. बाय.